नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। सध्या खरीप पीक विमा 2025चे वाटप सुरू झाले आहे। कुणाला सोयाबीनचा मिळतोय तर कुणाला कांद्याचा। पण तुम्हाला माहिती आहे का, पीक विमा मंजूर होऊनही तुमच्या खात्यात फक्त अर्धीच रक्कम का येते आणि उरलेले पैसे नेमके कुणाकडे अडकले आहेत? आज आपण या विमा योजनेतील अशा एका काळ्या रस्त्यावर बोलणार आहोत, जिथे शेतकरी आणि सरकार या दोघांनाही चुना लागतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी जोडलेली आहे। मित्रांनो, सध्या आपल्या राज्यात कॅप अँड कॅप मॉडेल राबवले जात आहे। या मॉडेलचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय। कसं ते समजून घ्या। पेएबल पेमेंट, विमा कंपनी फक्त तिच्या वाट्याचा मर्यादित हिस्सा वाटत आहे। बॅलन्स क्लेम, उरलेली मोठी रक्कम ही सरकारकडून पूरक अनुदान म्हणून येणार आहे। आता धक्कादायक वास्तव हे आहे की नांदेड सारख्या जिल्ह्यासाठी 300 ते 400 कोटींचे पूरक अनुदान सरकारला द्यावे लागणार आहे। पण सरकारकडे 2020-21 आणि 2023चे पूरक अनुदान अजूनही पेंडिंग आहे। मग 2025चे पैसे कधी मिळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जर तुम्ही तुमचं स्टेटस चेक केलं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी दिसतील। एक, कॅल्क्युलेशन अवेटेड, अधिकारी सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत, त्यामुळे अनेक निकाल अद्याप बाकी आहेत। निवडणूक संपल्यावरच तुमच्या नशिबाचा फैसला होईल। दुसरा म्हणजे क्लेम झिरो, ज्याचे क्लेम झिरो दाखवत आहेत त्यांच्यासाठी सध्या आशा कमी आहे। याचा अर्थ विमा कंपनीने तुमचा क्लेम नामंजूर केला आहे। आणि तिसरं म्हणजे कमी रक्कम, अनेकांना मंजूर रकमेपेक्षा खूप कमी पैसे मिळाले आहेत। हे केवळ विमा कंपन्यांच्या 20% नफ्याच्या गणितामुळे घडत आहे। चौथं, तारीख पे तारीख, धाराशिवच्या शेतकऱ्यांचे उदाहरण घ्या। 2020 पासून ही केस कोर्टात आणि समितीकडे फिरते। प्रत्येक वेळी फक्त पुढची तारीख मिळते। एप्रिलची तारीख मेवर गेली, आता मेची जूनवर जाईल। 5-5 वर्षे शेतकरी आपल्या हक्कांच्या पैशांसाठी वन भटकत आहे। हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान नाही का? बदल कशात हवा? मित्रांनो, आता वेळ आली आहे या मॉडेलला विरोध करण्याची। एकतर हे मॉडेल बंद झाले पाहिजे किंवा तेलंगणाच्या रायतू भरोसा याप्रमाणे थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे। विमा कंपन्यांचे खिसे भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हातात थेट आधार मिळणे गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या स्टेटसमध्ये सध्या काय दाखवतोय? क्लेम मंजूर झाला की झिरो दाखवतोय? तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमच्या समस्या कमेंटमध्ये नक्की मांडा। जर आपल्याला या विमा कंपन्यांच्या मनमानी कारभार विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा आणि अशाच परखड माहितीसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत